संसदपटू पुरस्कार घेऊन मिरवणारे आमदार आपल्या मतदारसंघात पिण्याचे पाणी पुरवण्यास अपयशी ठरले आहेत. माळवाडी आणि हडपसर परिसरातील पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत केली नाही तर पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे वाभाडे काढले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला. मी लष्कर वॉटर सप्लायच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आलोय की वाईट परिस्थिती की भर पावसाळ्यामध्ये आमच्या महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन इथं मोर्चा घेऊन येतात. माळवाडी जो हडपसरचा एक चांगला परिसर म्हणून एक या ठिकाणी उच्चभ्रू परिसर किंवा महागडा परिसर म्हणून ओळखला जातो, ज्याच्या नाही का 500 मीटर अंतरावर या भागाचे म्हणजे स्थानिक नगरसेवक आणि माजी नगर म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार राहतात. त्या भागाला मागची 12 वर्ष पाणी नाही, ही दुर्दैवी परिस्थिती आहे. धरण भरले, धरणाचं पाणी सोडल्यानंतर आपल्या पुण्याच्या पाण्यावर या ठिकाणी उजनी भरले. आज धरण भरल्यानंतर पुण्याच्या नद्यांमध्ये प्रचंड पाणी वाहून जातंय. कॅनल नका पूर्ण क्षमतेने भरला जातोय, म्हणजे भरून वाहतोय. असं असताना राजश्री शाहू सहकारी गृहरक्षक संस्था असेल किंवा बाकीच्या सोसायटी आणि बैठा एरिया असेल याच्यामध्ये पाणी नाही, ही दुर्दैवी परिस्थिती. एकीकडे उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार नका मिळवल्याचे नका बातम्या छापल्या जात आहेत आणि त्याच उत्तम संसदपटू म्हणजे तथाकथित उत्तम संसदपटूच्या घराच्या 500 मीटरच्या अंतरावर लोकांना जर पाणी मिळत नसेल तर मग म्हणजे त्यांची जात बघितली जाते का, त्यांचा धर्म बघितला जातोय का, ही लोक आपल्याला मतदान करणारे का नाही करणारे अशी संकुचित वृत्ती बघितली जाते का, याचा अभ्यास करण्याची आता गरज आहे. आम्ही प्रशासनाला सांगितलंय, प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलं की बुधवारी अधिकारी त्या जागेवर येतील, त्या संदर्भात निकाल लावतील आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला मुबलक पाणी द्यायची व्यवस्था करतील. त्यांनी जर ते दिलं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये हडपसरचा महामार्ग रोखून धरण्याचा जो राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आहे हे करण्याचं कारण काय, एकदा पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला कळू द्यात की या ठिकाणी कुठेतरी नाही का भ्रष्टाचार होतो. ज्या आमदारांना आपल्या मतदारसंघातले सोडा आपल्या घराच्या जवळचे प्रश्न सोडवता येत नाही, तिथले लोक पाण्यापासून वंचित आहे, तिथं मात्र या ठिकाणी निवडणुका जिंकण्याकरता उत्तम संसदपटू असे खोटे पुरस्कार दिले जातात. हे पण एकदा सत्य कळू द्यात. आणि ह्याच्या मागचं आमदारांना विरोध करणे किंवा आमदारांना बदनाम करणे आमचा हेतू नाही. पण ज्यांना हा मतदारसंघ खूप मोठा आहे, मांजरी ते कात्रज आहे, एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाण्याची वानवा तर आहेच, पण ज्यांना स्वतःच्या घराच्या शेजारचा प्रश्न सोडवता येत नाहीत ते उद्याच्या या निवडणुकीमध्ये यांना परत जाती आणि धर्मावर अडवणार का, हा मूळ प्रश्न आहे. यांना पाणी नका दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे. माळवाडी येथील राजश्री शाहू गृहरचना सोसायटीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लष्कर पाणी पुरवठा केंद्रात हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी वंदना मोडक, शैलेंद्र बेल्हेकर, शादाब खान, राजेश आरणे, सोसायटीचे चेअरमन दिनेश हाके, अशोक गव्हाणे, नाना हजारी, मुळेकर, पूनम मांढरे, नंदा चव्हाण, नलिनी फडके आदींसह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील 2 महिन्यापासून आम्ही प्रशासन अधिकाऱ्याला अर्ज दिलेले होते, आंदोलनाचा इशारा दिला होता की पाणी माळवाडी राजश्री शाहू सोसायटी हडपसर माळवाडीमध्ये कमी दाबाने पाणी येतं. एक ठिकाणाचा वॉल पूर्णपणे त्यांनी बंद करून टाकलेलं आहे. त्या संदर्भाचं मागच्या महिन्यामध्ये आम्ही तसं आंदोलनाचं पत्र दिलं होतं. त्यांनी 8 दिवसामध्ये सांगितलं होतं की त्याच्यावरती काही ना काही करून आम्ही पाणी सोडण्याचा प्रयत्न करू, पण त्यांनी अजिबात त्याच्यावरती लक्ष न देता ह्याच्यामध्ये कोण प्रशासकीय अधिकारी आहे कंटिन्यू कॉन्टॅक्ट करून सुद्धा आम्हाला पाणी येत नाही. लष्कर पाणी पुरवठा उपअभियंता विलास मोराळे यांच्याशी प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी चर्चा केली. 2 दिवसात सोसायटीत अधिकारी भेट देतील आणि पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन मोराळे यांनी दिले. पाणी पुरवठा येथे राजश्री शाहू सोसायटी माळवाडी हडपसर येथील लोकांना अनियमित पाणी पुरवठा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने सर्व नागरिक या कार्यालयामध्ये पाणी पुरवठा सुधारण्यासाठी मागणीसाठी जमा झाले होते. सदर ठिकाणचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी जागेची परिस्थिती पाहणी करू आणि सुधारण्याचे विविध उपाय करून त्यांचा पाणी पुरवठा सुधारणा करण्याचे लष्कर पाणी पुरवठा सांगत नाही. सदर ठिकाणी आधी पाणी पुरवठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. जागेवर काय उपाययोजना करण्यात येतील त्यावर निर्णय घेऊन मग पुढची कामं करणार. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव